नमस्कार मित्रांनो, जय गणेश, जय गणराया. आज आपण जाणून घेणार आहोत 3 जून 2026 रोजी आलेल्या अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ अशा अधिक मासातील त्रिभुवन संकष्टी चतुर्थीचे महत्व, व्रतविधी, पूजाविधी, चंद्र दर्शनाचे महत्व आणि या दिवशी करावयाचे विशेष उपाय. मित्रांनो, हिंदू धर्मात प्रत्येक संकष्टी चतुर्थी महत्वाची मानली जाते, पण जेव्हा ही संकष्टी अधिक मासात येते तेव्हा तिचे पुण्य अनेक पटींनी वाढते असे धर्मशास्त्र सांगते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो केल्याने घरातील अडचणी, आर्थिक संकटे आणि मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. अधिक मास आणि संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्व. अधिक मास म्हणजे भगवान श्री विष्णूंना समर्पित असलेला पवित्र महिना. या महिन्यात केलेले जप, तप, दान, व्रत आणि पूजा यांचे फळ अनेक पटींनी वाढते. त्यातच गणपती बाप्पांची प्रिय असलेली संकष्टी चतुर्थी आली तर त्या दिवसाचे महत्व आणखी वाढते. संकष्टी या शब्दाचा अर्थ आहे संकटाचा नाश करणारी. म्हणून या दिवशी गणेशाची भक्तिभावाने पूजा केल्यास जीवनातील अनेक अडथळे दूर होतात अशी श्रद्धा आहे. त्रिभुवन संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? प्रत्येक संकष्टी चतुर्थीला एक वेगळे नाव आणि वेगळे महत्व असते. अधिक मासात येणाऱ्या या संकष्टीला त्रिभुवन संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. त्रिभुवन म्हणजे ऐश्वर्य, समृद्धी आणि सर्व दिशांनी कल्याण. या दिवशी गणपतीची उपासना केल्यास भक्ताला अधिक आर्थिक स्थैर्य, मानसिक शांती, कौटुंबिक सुख आणि कार्यसिद्धी प्राप्त होते असे मानले जाते. एकेकाळी एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत धार्मिक होता, पण त्याच्या जीवनात सतत अडचणी येत होत्या. घरात दारिद्र्य, आजारपण आणि अपयश यांचे सावट होते. एक दिवस त्याला एका ऋषींनी अधिक मासातील त्रिभुवन संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने श्रद्धेने उपवास केला, श्री गणेशाची पूजा केली, रात्री चंद्रदर्शन करून व्रत सोडले. काही दिवसातच त्याच्या जीवनातील संकटे दूर होऊ लागली. त्याला धन, मान, सन्मान आणि सुख प्राप्त झाले. तेव्हापासून या व्रताचे महत्व अधिक वाढले असे सांगितले जाते. संकष्टी चतुर्थी व्रत कसे करावे? पहाटे सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी, घरातील देवघर स्वच्छ करावे, श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा, पूजा साहित्य दूर्वा, लाल फुले, हळद कुंकू, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य, मोदक किंवा लाडू. पूजा विधी. प्रथम गणेश ध्यान करावे, त्यानंतर गणपतीला दूर्वा अर्पण कराव्यात. गणेश अथर्व शीर्ष, गणपती स्तोत्र किंवा गणेश मंत्राचा जप करावा. ओम कं गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास विशेष पुण्य लाभते. चंद्र दर्शनाचे महत्व. संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्र दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. सायंकाळी चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे. त्यानंतर श्री गणेशाला नमस्कार करून व्रत सोडावे. चंद्र दर्शन केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि मानसिक शांतता लाभते अशी श्रद्धा आहे. आर्थिक समस्यांसाठी विशेष उपाय. जर घरात पैशाची अडचण असल्यास हा उपाय अवश्य करावा. संकष्टीच्या दिवशी गणपती समोर एक सुपारी ठेवा, त्यावर हळद कुंकू लावा, 21 दुर्वा अर्पण करावा आणि मनोभावे प्रार्थना करा. हे गणराया, माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर कर. पूजा झाल्यावर ती सुपारी तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावी. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होते. घरातील कलह दूर करण्यासाठी उपाय. जर घरात सतत वाद होत असतील तर संध्याकाळी गणपती समोर तुपाचा दिवा लावावा. गणेश स्तोत्राचे पठण करा. घरातील सर्व सदस्यांनी मिळून आरती करावी.
यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विद्यार्थ्यांसाठी विशेष उपाय. विद्यार्थ्यांनी या दिवशी गणपतीला 21 दुर्वा अर्पण कराव्यात आणि 21 वेळा ओम श्रीं गम सौम्याय गणपते नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे अभ्यासात एकाग्रता वाढण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. विवाह आणि नोकरीसाठी उपाय. ज्यांचे विवाह जमत नाहीत किंवा नोकरीत अडथळे येत आहेत त्यांनी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पाठण करावे आणि आपली मनोकामना व्यक्त करावी. अधिक मासातील दानाचे महत्व. अधिक मासात दानाला विशेष महत्व आहे. या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान, वस्त्रदान, फळदान, गायींना चारा, पक्ष्यांना धान्य असे दान केल्यास पुण्य वाढते असे शास्त्र सांगते. या दिवशी काय करू नये. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खोटे बोलू नये, कोणाचा अपमान करू नये, वादविवाद टाळावेत, मद्य आणि मांसाहार टाळावा, नकारात्मक विचार टाळावेत. आजचा विशेष गणेश उपाय. हा उपाय अवश्य करावा. सायंकाळी गणपती समोर एक तुपाचा दिवा लावा, त्यात 2 लवंगा टाका. त्यानंतर 21 वेळा ओम गं गणपतये नमः मंत्राचा जप करा आणि आपल्या मनातील इच्छा गणरायाला सांगा. श्रद्धा आणि विश्वासाने केलेली प्रार्थना गणरायापर्यंत नक्की पोहोचते. मित्रांनो, 3 जून 2026 रोजी आलेली ही अधिक मासातील विभुवन संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानले जाते. या दिवशी केलेली गणेश उपासना, जप, दान आणि व्रत भक्ताच्या जीवनातील अनेक अडथळे दूर करण्यास सहाय्यकारी ठरते अशी श्रद्धा आहे. म्हणून हा दिवस भक्तिभावाने साजरा करा. गणरायाची मनापासून पूजा करा आणि आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. भक्तांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्ती सुगंध चॅनलला सबस्क्राईब करा. जय गणेश, जय गणेश, जय गणेश, जय गणेश.